श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. आज आपण गोमातेने स्त्रियांना शाप का दिला याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. कोणता शाप आहे तो गोमातेने स्त्रियांना दिला होता, जो शाप आज प्रत्येक मनुष्याला आणि स्त्रियांना भोगावा लागत आहे, ते आज आपण पाहणार आहोत. जर ही कथा तुम्ही सुद्धा मनापासून ऐकली तर अडीअडचणीत असलेल्यांना लगेचच मदत करायला तयार व्हाल. मैत्रिणींनो, हिंदू धर्मामध्ये गोमातेला पूजनीय स्थान आहे. गाईला गोमाता म्हटले जाते. परंतु आज आपल्या देशात गोमातेची खूपच जास्त दुर्दशा चालू आहे. गोमातेने यापूर्वी एका स्त्रीला शाप दिला होता आणि तो शाप सर्व मानवजातीला भोगावा लागत आहे. त्यामुळे असं होऊ नये की आता गोमातेची जी अवस्था चालू आहे त्यामुळेच गोमाता पुन्हा एकदा आपल्या मानवजातीला शाप देईल आणि त्यामुळे एखादं मोठं संकटही आपल्यावर येईल. तर मैत्रिणींनो, आजची कथा आपण पाहूया. खूप जुनी गोष्ट आहे ही. एका नगरामध्ये मोहन नावाचा एक व्यक्ती राहत होता. मोहन त्याच्या घरी गोमाता पाळत असे. गोमाता जे दूध द्यायची ते मोहन बाजारात नेऊन विकत असे व त्यामुळे त्याला चांगल्या प्रमाणात धनसंपत्ती मिळत असे. काही दूध तो घरातील लोकांना सुद्धा प्यायला देत असे. त्यामुळे घरातील लोकांचे आरोग्यसुद्धा अगदी उत्तम होते. असेच अनेक महिने चालू होतं. मोहन आणि त्याच्या घरातल्यांचा सर्वांचा गोमातेच्या दुधावर उदरनिर्वाह अगदी छानपणे चालू होता. परंतु एक वेळ अशी येते की जेव्हा गोमाता दूध देणे बंद करते तेव्हा मोहनला ती गाय बिनकामाची वाटते. आता फक्त ती गाय त्याचा चारा खायची, परंतु त्या बदल्यात त्याला काहीच द्यायची नाही. त्यामुळे मोहनने त्या गायीला नेऊन जंगलात सोडले. जेव्हा गोमातेला जंगलात सोडली तेव्हा ती गोमाता इकडे तिकडे भटकू लागली. असेच काही दिवस गोमाता इकडे तिकडे भटकत होती. एके दिवशी काय झालं, गोमाता एका ठिकाणी उभी राहते आणि रडू लागते. रडता रडता गोमाता म्हणू लागते, हे भगवान, तुम्ही मला गाय का बनवलं? माझ्यासोबत या माणसाने खूप मोठा अन्याय केलेला आहे. या मनुष्याला मी जेव्हापर्यंत दूध दिलं तेव्हापर्यंत त्याने माझी चांगली काळजी घेतली, मला चारा खायला दिला आणि माझी मनोभावे सेवा देखील केली. परंतु जसं मी दूध देणं बंद केलं तसं त्याच्यासाठी मी निकामी बनले आणि त्यामुळे त्याने मला सोडून दिले आहे. आता मी उपाशीपोटी या जंगलात भटकत आहे. हे देवा, तुम्हीच सांगा, आता मी काय करू, कुठे जाऊ? गायीची ही यातना पाहून प्रकृतीसुद्धा रडू लागली. गाय जोरात हंबरडे फोडून देवाला हाका मारत होती आणि रडत होती. गायीची ही अवस्था पाहून देवाला सुद्धा खूप वाईट वाटत होते. यातनेने त्रस्त गोमाता रडत रडत इकडे तिकडे फिरत होती. इकडे तिकडे भटकत असताना जंगलामध्ये तिला जे काही भेटायचं ते ती खात होती. असेच काही दिवस निघून गेले. त्यानंतर गोमाता पुन्हा एकदा गर्भवती झाली आणि गर्भवती होऊन जेव्हा तिने 2-3 महिने झाले तेव्हा फिरत असताना गोमाता एका नगराजवळ येऊन पोहोचते. गोमाता फिरत फिरत जेव्हा त्या नगराजवळ पोहोचली तेव्हा तिथे एका मीना नावाच्या स्त्रीने गोमातेला पाहिलं आणि गोमातेला पाहून तिच्या लालच्या जागा झाली. तिच्या मनात विचार आला की मी ह्या गाईला पकडते, कारण ही गर्भवती आहे आणि काहीच दिवसात एका वासराला जन्म देईल आणि त्यामुळे मला मोठ्या प्रमाणात आणि त्यामुळे दूधसुद्धा मिळेल आणि ते दूध नेऊन मी विकेल आणि मी धनवान बनेल, खूप सारे पैसे कमवेल. त्याचबरोबर काही दुधाने मी माझ्या घरातल्यांचं सुद्धा पालनपोषण करू शकेल, असा विचार त्या स्त्रीच्या मनात आला आणि ती स्त्री तिच्या घरी गेली. तिच्या नवऱ्याला बोलावून आणलं. जेव्हा मीना घरी गेली आणि नवऱ्याला घेऊन पुन्हा तिकडे आली तेव्हा तिने पाहिलं की गाय तिथे नव्हती. तिथून ती कुठेतरी गेली होती. मैत्रिणींनो, गोमाता आता पुन्हा जंगलात गेली होती. असेच काही दिवस निघून गेले आणि त्यानंतर गोमातेने वासराला जन्म दिला. गोमातेने वासराला जन्म एका झाडाच्या खाली दिला होता. परंतु जी मीना नावाची स्त्री होती ती तिकडेच त्या जंगलात त्या झाडाच्या शेजारीच गवत कापण्यासाठी गेली होती आणि जेव्हा तिने गोमातेला त्या झाडाखाली पाहिलं तेव्हा ती तिच्या जवळ आली. मीनाला पाहून गोमाता तिला म्हणते,
हे स्त्री तू माझी मदत कर. हे जे माझं वासरू आहे त्याला मी उचलू शकत नाही, त्यामुळे हे स्त्री तू माझी मदत कर. माझ्या वासराला उचलून माझ्या मानेवर ठेव, जेणेकरून मी माझ्या वासराला घेऊन एखाद्या सुरक्षित ठिकाणावर जाऊ शकेल. गाईचं असं बोलणं ऐकून मीना गाईची मस्करी करू लागली, तिची मजा घेऊ लागली, तिच्यावर हसूही लागली. त्यानंतर मीना म्हणू लागली, मी तुझी मदत का करू? मी तुझ्या वासराला हात लावणार नाही, तो किती घाण आहे. तू ज्या वासराला जन्म दिला आहेस त्याच्या अंगावर खूप सारी घाण आहे. मी तुझ्या वासराला उचलून तुझ्या मानेवर नाही ठेवू शकत. गोमातेने मीनाजवळ खूप वेळा विनवण्या केल्या, परंतु ती मीना नावाची स्त्री गोमातेचे काही एक ऐकायला तयारच नव्हती. गोमाता मीनाला पुन्हा म्हणू लागली, हे स्त्री तू कृपया माझी मदत कर, कारण मी माझ्या वासराला इथून उचलून एखाद्या सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले नाही तर एखादा जंगली प्राणी त्याला मारून टाकेल, म्हणून तू माझी मदत कर. कारण हे माझं जे वासरू आहे ते अजून चालूसुद्धा शकत नाही ग. हा अजून खूपच नाजूक आहे. कमीत कमी 8 ते 9 महिन्यानंतर माझा हा वासरू चालू शकेल. त्यावेळी प्राण्यांची पिल्लं ही 8 ते 9 महिन्यानंतर चालू शकत होती, परंतु आता तशी परिस्थिती नाही. आता प्राण्याची पिल्ले जन्म दिल्यानंतर लगेचच चालू शकतात. गोमाता मीना नावाच्या स्त्रीला खूपच विनवण्या करत होती, परंतु ती मात्र तिची मस्करी थट्टा करत होती, तिच्यावर हसत होती, मात्र तिला मदत करायला काही तयार नव्हती. त्यामुळे संतापून गोमातेने मीनाला शाप दिला, तू माणूस आहेस, तुला हात आहे, तू माझी मदतही करू शकतेस, परंतु तुला माझी मदत करायची नाहीये, तुला फक्त माझी मस्करी करायची आहे. त्यामुळे मी तुला शाप देते की माणसांची मुलं जी जन्मल्यावर चालू शकतात ती 8 ते 9 महिने चालू शकणार नाहीत. पूर्वी प्राण्यांची पिल्ले ही जन्मल्यावर चालू शकत नव्हती, परंतु माणसाची मुलं ही जन्माला आल्यावर ताबडतोब चालू शकत होती. गोमातेने शाप दिला की तुझी म्हणजे माणसांची मुलं ही जन्मल्यावर 8 ते 9 महिन्यानंतरच चालू शकतील, जी आता लगेचच चालत आहेत. ती यापुढे जन्मल्यावर लगेचच चालू शकणार नाही, तर 8 ते 9 महिन्यानंतर त्यांना चालता येईल. आणि जी प्राण्यांची पिल्लं आहेत ती जन्मल्यावर लगेचच चालू शकतील. असा श्राप गोमातेने दिला त्या मीनाला. मैत्रिणींनो, त्या मीनाच्या एका चुकीमुळे पूर्ण मानवजातीला श्राप लागला आणि तो श्राप आता सर्वांना भोगावा लागत आहे. खूप सारे लोक गोमातेला एक साधारण प्राणी समजतात, परंतु गोमातेच्या पोटामध्ये पूर्ण 33 कोटी देवांचा वास असतो. शास्त्रामध्ये, पुराणामध्ये गोमातेला खूप जास्त महत्त्व देण्यात आले आहे. आणि जेव्हा गायीचा अपमान होतो आणि गाय क्रोधित होते तेव्हा 33 कोटी देवदेवता क्रोधित होतात असे म्हणले जाते आणि त्यामुळे सर्व ब्रह्मांड हलू लागते. आणि गोमातेच्या ह्या शापामुळे माणसाची मुलं आता 8 ते 9 महिने चालू शकत नाही. याचप्रमाणे सुद्धा वेदशास्त्रामध्ये दिलेलं आहे, सुखदेवाने जेव्हा जन्म घेतला होता तेव्हा तो त्वरितच चालत जंगलात गेला होता. त्याचबरोबर महर्षी व्यास सुद्धा जन्मल्यानंतर लगेचच चालू लागले होते. याबद्दल एकच नाही तर अनेक प्रमाण वेदशास्त्रामध्ये दिलेले आहेत. परंतु जेव्हापासून गोमातेने हा श्राप दिलेला आहे तेव्हापासून जी प्राण्यांची पिल्ले आहेत ती जन्मल्यापासून लगेचच चालू शकतात, परंतु माणसांची मुलं 8 ते 9 महिन्यानंतरच चालू शकतात. शास्त्रानुसार जे मूल 8 किंवा 7 महिन्यापासून चालायला सुरुवात करते तर अशा घरावर गोमातेचा विशेष आशीर्वाद असतो. याचा अर्थ असाच आहे की त्या घरातील लोक गोमातेचे खऱ्या भक्तिभावाने पूजन करतात आणि गोमातेची सेवा करतात. तर हा शाप गोमातेने त्या स्त्रीला दिला होता आणि ही एक सत्य घटना आहे. तर या कथेवरून आपल्याला हेच समजते की जर कोणीही प्राणी, पशु किंवा मानव कोणीही आपल्याकडे मदतीसाठी याचना करत असेल तर तुम्ही शक्य असेल तर त्याची मदत जरूर करा. आणि जर तुम्ही मदत करू शकत नसाल तर त्याचा बदला आपल्याला भोगावा लागतो, जो आजच्या या कलियुगात बद्दुआ म्हणून समजला जातो, वाईट कर्म म्हणून समजले जाते. जर कुठल्या मनुष्याला असे बद्दुआ लागत असेल तर ती हळूहळू अधोगती होऊ लागते. त्याच्या जीवनात अचानक मोठमोठे संकटे येऊ लागतात, घरामध्ये आर्थिक संकट येऊ लागते. तर
गोमातेला खरंच मनापासून मानत असाल तर कमेंटमध्ये जय गोमाता लिहायला विसरू नका. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनला प्रेस करा. धन्यवाद.